शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, मनसे का फुटू शकले नाही हा प्रश्न आहे ना. ह्या प्रश्नावरतीच विश्लेषण करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या, मला वाटत नाही की गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये अशा घटना कुठेही देशभरामध्ये घडल्या असतील. चक्क 2 मोठे प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्ष फुटू शकतात आणि दोन्ही पक्ष चालू शकतात. हे कदापि शक्य नसणारी, न वाटणारी ही गोष्ट आहे, परंतु ती गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली. पहिल्यांदा त्या गोष्टीची सुरुवात झाली. महाविकास आघाडीतून अचानक एकनाथ शिंदे आणि 40 आमदार शिवसेनेचे बाहेर पडले. ते सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन त्या ठिकाणहून पुन्हा मुंबईत परतले आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं महायुतीचं सरकार. आणि त्या सरकारमध्ये शिवसेना शिंदे गट सहभागी झाला. मुळामध्ये ते आमदार आणि एकनाथ शिंदे फक्त स्वतःहून किंवा गट करून बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी पक्षावरती दावा ठोकला आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष, शिवसेनेचं चिन्ह हे सर्वच आपल्याकडे हस्तांतरित केलं. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव सुप्रीम कोर्टाद्वारे त्या ठिकाणी समंत करण्यात आलं. ती गोष्ट होते न होते तोपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अजित पवार यांनी 40 आमदारांसह बंड केलं आणि थेट त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार आपला एक गट स्थापन करून फक्त गटाद्वारेच महायुतीमध्ये सामील होतील किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतील अशी शक्यता वाटली असताना मात्र ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हासोबत पक्ष घेऊन त्या ठिकाणी महायुतीसोबत गेले. आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही सद्यस्थितीला महायुतीच्या सरकारमध्ये सामील आहेत आणि हे तिघं मिळून सरकार चालवत आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे दोन्ही एका बाजूला काँग्रेससोबत मिळून विरोधी पक्षामध्ये सद्यस्थितीला आहेत आणि त्यांनी विधानसभेच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीची तयारी आहे. परंतु असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सारखा एक इतरांच्या तुलनेमध्ये लहानच असलेला पक्ष मात्र तो का फुटू शकला नाही, याच्यावरती मित्रांनो अनेक कारण आहेत. त्याच्यामधील पहिलं कारण म्हणजे जे फुटून जायचे होते ते अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून गेलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून 2009 साली 13 आमदार निवडून आले. अनेक त्या ठिकाणी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अनेक जणांनी आमदारकीला 2 नंबरची 3 नंबरची मतं मिळवली होती. त्याच्यामधील अनेक जण पक्षाला सोडून अगोदरच गेलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील, राम कदम असतील, त्याचबरोबर रमेश वांजळे यांचं कुटुंबसुद्धा पक्ष सोडून गेलं. त्याचबरोबर नाशिकचे भोसले आमदार असतील, त्याचबरोबर नाशिकचे डिकले असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी सद्यस्थितीला वसंत मोरे असतील, पुण्यामधील अनेक नेते, मुंबईमधील अनेक नेते सोडून गेले, शिशिर शिंदे असतील. त्यानंतरचा जो काही बेस राहिलेला आहे, तो बेस जो आहे, तो जो कार्यकर्ता आहे, तो जो नेते मंडळ आहे, ती राज ठाकरे या नावावरती प्रेम करणारी मंडळी सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. ती काय राजकारणावरती आमचं प्रेम आहे किंवा राजकारण करून आम्हाला आमदार खासदार व्हायचं आहे म्हणून आम्ही मनसेमध्ये आलो आहोत किंवा दुसऱ्या पक्षामध्ये संधी मिळत नाही म्हणून आम्ही मनसेमध्ये आहोत, अशा पद्धतीनं राहिलेली ही मंडळी नाही. तर राज ठाकरे राजकारणापेक्षा राज ठाकरे या नावावरती विश्वास आहे, प्रेम आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहायचं आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जी मंडळी राहिली ती मंडळी आहे. राज ठाकरे यांची जी काही नेते मंडळी आहे, पहिल्या फळीतील नेते आहेत, ते अनेक ठिकाणी व्यक्त करत असताना नेहमी म्हणत असतात की आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जे काय आमचं होईल ते होईल, आम्ही राज ठाकरेंसोबत राहू. मग त्याच्यामध्ये निष्ठेचा शब्द ऐकला तर नक्कीच सर्वांच्या अंगावरती शहार येतात. ते बाळा नांदगावकर असतील, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष, जिथं जाईल त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्या ठिकाणी नाव गाजून सोडणारा नेता म्हणजे अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे असतील, मनसे आमदार राजूदादा पाटील असतील, अगदी अनेक नेते प्रकाश महाजन असतील, शिरीष सावंत असतील, अविनाश अभ्यंकर असतील, अनेक नेते आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना माहिती आहे फक्त राज ठाकरे. त्यांना राजकारणापेक्षा राज ठाकरे या नावावरती विश्वास आहे आणि त्यामुळं
ही नेते मंडळी सद्यस्थितीला फुटू शकत नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जी नेते मंडळी, जी पदाधिकारी आहेत, ते ग्रासरूटवरून आलेले आहेत. एका अत्यंत सर्वसामान्य स्टेजपासून ते वरच्या स्टेजपर्यंत राज ठाकरे ह्या नेत्यांना घेऊन आलेले आहेत. अगदी शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, नेतेपदापर्यंत जी मंडळी आलेली आहे ही निष्ठेतून आलेली आहे आणि राज ठाकरे यांनी त्यांना वरती घेऊन आणलेलं आहे. दिलीप धोत्रे पंढरपूरचे अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेपदी निवड. ही निवड ही फक्त आणि फक्त निष्ठेचं फळ आहे आणि राज ठाकरे यांच्यावरती प्रेम केलेल्या ते प्रेमाचं फळ आहे. संतोष नागरगोजे सर्वसामान्य कार्यकर्ता, लातूरचा पदाधिकारी ते नागरगोजे साहेब थेट सरचिटणीस आणि सहकार सेनेचे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष. सुमंत दस अनेक पदाधिकारी आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी शून्यातून निर्माण केलेलं आहे. ज्या पद्धतीने म्हणतात शून्यातून विश्व निर्मिले, त्या पद्धतीनं अनेकांचं विश्व उभा केले हे राज ठाकरे यांनी. आणि त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये राज ठाकरेंविषयी कृतज्ञता आहे, उपकार आहेत. त्या उपकाराची जाणीव आहे. अनेक जणांना असं वाटतं की आम्हाला असं राजसाहेबांना पाहून वाईट वाटतं. अनेक वेळेस अशी मनामध्ये ऊर्जा येते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत बसेपर्यंत आम्हाला शांत बसायचं नाही आणि या राजसाहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसण्याचं आम्हाला स्वप्न पाहायचं आहे. हे स्वप्न, ही आपल्या नेत्याप्रती असलेली इच्छा, उत्कंठा, उपकार, कृतज्ञता ही फक्त आणि फक्त त्या नेत्याप्रती असलेल्या प्रेमातून पाहायला मिळते. जी माणसं फक्त आणि फक्त राजकारण करत असतात त्यांना कोणत्याही नेत्याचं, कोणत्याही पक्षाचं काही पडलेलं नसतं. ज्या दिवशी सत्तेतून बाहेर निघाल त्याच्या दुसऱ्या दिवशी ते सत्तेकडे वाटचाल करणाऱ्या पक्षाच्या गाडीमध्ये सामील होतात. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला अपवाद आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे राजकारणावरती नाहीत तर राज ठाकरे यांच्यावरती प्रेम करतात आणि त्यामुळं सद्यस्थितीला इतर अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी प्रलोभनं दावली. अनेक ठिकाणी अनेक ऑफर्स दिल्या, परंतु ह्या ऑफर्स नंतर देखील ते फुटू शकले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नेते किशोर शिंदे यांना 2019च्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध न लढण्याची एक मोठी ऑफर होती. अगदी त्यांना राज्यमंत्री पदापर्यंत ऑफर असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. त्याचबरोबर मनसेचे आमदार राजूदादा पाटील असतील, अविनाश जाधव असतील, अनेकांना प्रलोभन आहेत, परंतु हे फुटू शकत नाहीत. कारण हे कट्टर आहेत, हे मावळे आहेत, हे राजविचारांचे मावळे आहेत. आणि त्यामुळं जोपर्यंत आपलं हे स्वराज्य, आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक यश मिळत नाही, त्या यशाच्या शेवटच्या श्वासापर्यंत राज ठाकरे यांच्या सोबत राहायचं आणि त्याच उद्या सत्ता आली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कॅबिनेटमध्ये काम करू. परंतु जर का सत्ता नाही आली तर पदाधिकारी म्हणूनच या महाराष्ट्रात मनसेच्या नेतृत्वात काम करू, अशीच त्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि हे कार्यकर्ते, हे नेते पक्षासाठी हापापलेले नाहीत आणि त्यामुळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना फुटू शकला नाही. फुटायचा असता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 70% फुटला असता, परंतु एकही कार्यकर्ता फुटू शकला नाही, एकही नेता, पदाधिकारी गेल्या 5 वर्षात फुटू शकला नाही. कारण ते राजविचारांचे, राजप्रेमी, राजनिष्ठ असे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. एवढंच नक्की. धन्यवाद.